आणि तुम्ही म्हणाल हा दूर कसला. अशा पद्धतीची ही स्कूल आहे बघा. अजून क्लासमध्ये कोणीच नाही, लवकर क्लास असतो स्वराचा. हे बघा इथे ग्रीन बटन असतं, ते प्रेस केलं की हा डोर उघडतो. स्कूलच्या एरियामध्ये कसं आहे माहिती का, कोणाला कॅप्चर केलेलं चालत नाही. हे ॲडिक्टेड असतात. ॲडिक्टेड म्हणजे काय, ड्रग्सनी. हे बघा किती सुंदर. ते हा बोर्डच्या खाली इथे सुद्धा सजावट करण्यात येईल. त्याच्यामुळे मी स्कूलचे माझ्याकडे भरपूर डेटा आहे, स्वराचे भरपूर फंक्शनचा डेटा आहे, पण मी तो ॲज अ मेमरी ठेवला आहे, पब्लिक नाही केला आहे. तुम्ही समजून घ्या मला, ओके. फेसबुकवर पण आपण नाही टाकलेला, तर काही टाईम टाकलेला असेल तर मी बघणार आहे आणि तो डेटा मी प्रायव्हेट करणार आहे, कारण की नको कोणाच्या मुलाचं नुकसान नको व्हायला. आणि इथं तसा रूल आहे. तुम्ही नॉर्वे मूवी पाहिला आहे का राणी मुखर्जीचा? त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल आहे बघा. मला इथं सांगायची गरज नाही. तुम्ही जर तो मूवी बघितला ना, तर त्याच्यात पण आहे ना, राणी मुखर्जी आहे ना, तिने एका रिअल वुमनची स्टोरी तिथं सांगितलेली. बेंगॉली कपल असतं, तर बेंगॉली कपल आहे ना, त्यांच्या मुलांना नीट सांभाळत नाही म्हणून असं त्यांच्यावर केस टाकण्यात येते. आणि बऱ्याचशा गोष्टी मग तिथं मिड मॉम यायला लागतात. तिला इंग्लिश समजत नसतं आणि त्याच्या ह्याच्यात त्यांना म्हणजे तिने तिथले जे सरकारी कर्मचारी आहे ते पैशासाठी असं मुद्दामून मुलांना आणि आईची ताटातूट करतात, असं तिने त्यात सांगितलेलं होतं, दाखवून दिलेलं होतं त्या मूवीमध्ये, की मी मुलं चांगले सांभाळत नाही. आता आपली इंडियन पद्धत तुम्हाला माहिती ना कशी, तेल कसं लावतात, कसं व्यायाम करतात. मग ते म्हणतात की बाळाची इथं रगडती ती, त्याचा जीव जाऊ शकतो. एकदा तिच्याकडनं काच फुटती तर ती दरवाजा बंद करून घेते, मुलाला बाहेर ठेवते. म्हणे त्या मुलाला बाहेर ठेवलं तिने का ठेवलेलं असतं, त्याच्या पायात काच घुसू नये म्हणून. आणि जेव्हा ती जज समोर जाते तिला ते सांगताही येत नाही. तर इंग्लिश खूप महत्त्वाची मित्रांनो, ॲब्रॉड येत असाल तर कारण की अशा काही गोष्टी घडल्या आणि तुम्हाला बोलताच येत नाही, समोरचं काय सांगतायत ते पण समजत नाही, तर खूप नाचक्की होऊ शकते. तिचं मूल तिच्याकडून काढून घेण्यात आलं होते, दोन्ही मुलं. असं नाही की लहानच बाळ, 1.5 महिन्याची एक मुलगी होती आणि काहीतरी 3 वर्षाचा एक मुलगा होता. तिचे सासू सासरे पण सपोर्टिव्ह नाही असं त्या मूवीत दाखवलं होतं. पण तिने भारतातून ती केस लढवली होती आणि तिला तिची मुलं परत मिळाली होती. आणि तिच्या धीराने काहीतरी मध्ये पैसे खाल्ले होते असं त्याच्यामध्ये त्या मूवीत दिसलं होतं. मूवी बघा तुम्ही, नॉर्वे, राणी मुखर्जीचा मूवी आहे. आता हे बघा इथे काय आहे, कपडे वाळत घालायचं स्टँड आहे, दिसलं का? त्यांना नको असेल त्यांनी बाहेर ठेवले, ज्याला पाहिजे तो घेऊन जातो. इथले लोक काय करतात, तुटलेल्या गोष्टी आहे ना डस्टबिनमध्ये टाकतात आणि ज्या गोष्टी आपल्याला लागत नाही ना त्या अशा रस्त्यावर आणून ठेवतात. म्हणजे असं काही नाही की गरीब लोक घेऊन जातात, इथले श्रीमंत लोक पण घेऊन जातात. त्यांना असं वाटतं की चला आपल्या उपयोगाचं आहे. ज्याला हवंय, आम्ही पण बऱ्याचदा ठेवतो बाहेर, जर काही लागत नसलं ना बाहेर रस्त्यावर ठेवलं की ते घेऊन जातात. चालू वस्तू ठेवायची. एकदा आम्ही ओव्हन ठेवलं होतं, पण त्यावर दिगंबर यांनी म्हणजे ते ओव्हन बंद होतं तर लगेच स्क्रॅप असं लिहिलेलं होतं. चला आता मी नंतर बोलते. नमस्कार मैत्रिणींनो, आज चालले मी वॉकला आणि भयंकर प्रचंड धुकं आहे. हँडग्लोव्स घातलेत कारण काल माहिती का, अक्षरशः बाजरीच्या दाण्या एवढे आईस बॉल पडत होते पावसातनं आणि एवढी भयानक थंडी, माझे हात खूप काकडून गेले. आणि थंडीमुळे जर तुम्ही ग्लव्स वगैरे नाही वापरले ना, हात कडक कडक जाणवू लागतात. स्किन कडक कडक होते, अशी उडदाचा पापड कसा कडक असतो तशी स्किन कडक जाणवायला लागते हाताची. त्यामुळे आता मी ग्लव्स घालून चालले. सोबत स्वरा आहे. स्वरा कॅप घाल, हिला ना थंडी जास्त वाजत नाही का काय माहिती, नवीन रक्त, गरम रक्त. फटाफट सगळ्यांचे डबे केले, नाश्ते केले. आता म्हटलं हिला ड्रॉप करावं. सकाळचे 8 वाजले. स्वराला एक्स्ट्रा लेक्चर असतं बुधवारी, आज बुधवार आहे. तर आता स्वराला सोडवणार आणि मग थोडं वॉक करणार आणि मग मी घरी जाणार. चला,
हे बघा आता स्वराच लवकर नाही आहे, तुम्हाला दाखव. हे बघा बाकीची मुलं पण लवकर असतात. दुःख बघा किती आहे. हे बघा दुःख दिसलं का? हो, इथे शेती अलॉटमेंट आहे. शेतीचे छोटे छोटे तुकडे असतात, ते भाड्याने देतात आणि त्याच्यात कुणीतरी ओमिट केलेली डॉगी वगैरे. हां, तर शेतीचे छोटे छोटे तुकडे असतात, त्याच्यात ना हे करतात. कोणी भाजीपाला उगवतं, म्हणजे एक हॉबी म्हणून बरेचसे लोक घेतात. ते एकदम अर्ध्या अर्ध्या गुंठ्याचे तुकडे असतात, काही काही 1 गुंठ्याचे असतात. तर ते घेतात आणि म्हणजे रेंटनी घेतात. असं नाही की आपण रेंटनी शेती घेतली आणि ती आपण त्याच्यात काहीच पिकवलं नाही, असं होत नाही. ते पिकवावंच लागतं. जर तुम्ही करत नसाल तर तुमचं ते ॲग्रीमेंट कॅन्सल होतं. असा काहीसा रूल आहे, मी तुम्हाला अभ्यास करून सांगेलच. ओके, चला आता स्वराला सोडूया. पुढे वॉकला गेले की नवीन काहीतरी दाखवते. तर स्वराच्या युनिफॉर्मबद्दल बोलते मी. तर स्वराने आज कोणता युनिफॉर्म घातला आहे स्वरा? पी म्हणजे काय? म्हणजे फिजिकल एज्युकेशन. फिजिकल एज्युकेशन म्हणजे आपल्याकडे पीटीचा क्लास असायचा बघा, तसंच. तर त्यामध्ये तिला तिचं शाळेचं शर्ट आहे, हा आकाशी किंवा व्हाईट शर्ट असतो. आणि इथे आहे ना शाळा फ्री असते मित्रांनो. फक्त आपल्याला कपडे, दप्तर, वॉटर बॉटल किंवा मग टिफिन घ्यावा लागतो. आणि स्कूल ट्रिपसाठी पे करावं लागतं. वेळ जायचं ना. हां, स्वराला ट्रिपला जायचं आहे. काही काही इव्हेंट असले तर त्याला आपल्याला पे करावं लागतं. आणि स्वराचा नेक्स्ट असतो ना, नेक्स्ट दुसरा युनिफॉर्म काय आहे? स्कर्ट आणि टी शर्ट घालू शकता. स्कर्ट, व्हाईट टी शर्ट आणि ब्लेझर. ओके, सर पुढचं गेट ऑन असेल का? चल ये, मी येते. हॅलो. तर हां, नेक्स्ट युनिफॉर्म काय असतो माहिती घ्यायचा? काय असतं? हां, शर्ट. थाईट म्हणजे काय माहिती का? सॉक्स सारखीच पॅन्ट असते डायरेक्ट, त्याला थाईट म्हणतात. बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून सांगते. आणि ते आपल्यावर असतं कोणत्या घ्यायच्या. तर मी उल्लनच्या घेते. थंडीमध्ये कसं पूर्ण पाय कव्हर असतात म्हणून. आणि पीला तर काय पॅन्ट शर्टच असतं, त्याच्यामुळे फुल पॅन्ट. पण आम्ही जराशी आपण जे चेनचं हुडी घेतो ना, त्यातल्या कपड्याच्या पॅन्ट असतात इथे. कारण की आहे ना थंडी खूप असते, आतून थर्मलसारखं असतं. किंवा मग तुम्ही थर्मल पण वापरू शकता जर तुम्हाला पातळ कपडे वरती वापरायचे असतील तर. तर अशा पद्धतीचं असतं. आणि त्याच्यावर कार्डिगन म्हणतात. जे स्वेटर असतं ना त्याला कार्डिगन म्हणतात, है ना. बर्गंडी रेड कलरचं कार्डिगन असतं, स्वेटर असतं, त्याला कार्डिगन म्हणतात. आणि स्पोर्ट पीवर आहे ना ब्लॅक कलरचं हुडी असतं चेनवालं, त्याला कॅप वगैरे असते. अशा पद्धतीचं असतं. तर स्वराची स्कूल दाखवते. आता मुलं नाही आहेत. अशा पद्धतीची ही स्कूल आहे बघा. अजून क्लासमध्ये कोणीच नाही, लवकर क्लास असतो स्वराचा 1 तास आधी. अशा खुर्च्या ठेवलेल्या असतात. हे बघा इथे ग्रीन बटन असतं, ते प्रेस केलं की हा डोर उघडतो. हा उघडत नाही, आपण इकडनंच जाऊया. ओके, काही हरकत नाही. काहीतरी बिघाड झालेला असेल त्याच्यात. असा डोअर असतो मित्रांनो, त्याला लॉक टाकल्याशिवाय, म्हणजे इथं आहे ना कॉलिंग करतात. इथं कॉलिंग केली की मग रिसेप्शनला फोन जातो. स्कूलच्या एरियामध्ये कसं आहे माहिती का, कोणाला कॅप्चर केलेलं चालत नाही, म्हणून छोटाच ब्लॉग बनवला आपला. कारण की रूल तो रूल असतो. आणि तुम्हाला सांगू का, इथे बऱ्याच मुलांचे पॅरेंट हे ॲडिक्टेड असतात. ॲडिक्टेड म्हणजे काय, ड्रग्सनी. त्यांना सुदबुदच नसते की आपलं बाळ आहे. मग अशा पॅरेंट्सवर येथील सरकारचा भरपूर डोळा असतो की ती मुलं नीट जगली पाहिजे, हाच प्रयत्न असतो, बाकी काही नाही. मग मुलांची कस्टडी ही सरकारकडे जाते, म्हणजे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सरकार घेतं. इथं काय लिहिलं आहे, अशा नोटीस लावतात बघा. तुम्हाला फ्लेक्स कुठंच दिसणार नाही. आता इथं कुठंतरी काहीतरी करायचं असेल, मी काय वाचलं नाही. तर आमच्या एरियात पण बांधकाम करायचं आहे, तर तिथे फ्लेक्स लावलेला असतो. हां, तर आहे ना
सरकार जबाबदारी घेतं अशा मुलांची. मग 14 का 18 वयापर्यंत सरकारच त्या मुलांना सांभाळतं, असं हे असतं, यांचा रूल आहे. तर ती मुलं कधी कधी म्हणजे असे काही हाऊस असतात की तिथंच राहतात 4-5 रूमच्या वगैरे. मग त्या एरियामधल्या स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन दिलं जातं. मग कदाचित काही मुलं अशीही आमच्या शाळेत असतील, सांगता येत नाही, बरोबर की नाही. मग अशा मुलांना वेलकम. तर अशा मुलांना, सायकलवर मुलगी होती, तिलाही कॅप्चर करता येत नाही, नको. तर असे जे मुलं असतात ना, मग त्यांना जर आपण कॅप्चर केलं, सोशल मीडियावर जर असे फोटो पोस्ट केले, तर त्यांचे जे काही ॲडिक्टेड पॅरेंट्स आहे त्यांना जर आपलं, आता कुठल्याही आईवडिलांना आपलं मूल ओळखता येणार नाही असं होईल का सांगा तुम्ही. तर मग ते काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी छुप्या ठेवलेल्या असतात, त्यांना त्या शो नसतात करायच्या. आणि फोटो जरी आपण स्कूलमधनं काढले तर प्रिन्सिपल सगळ्यात आधी सांगतात सोशल मीडियावर कुठेही तुम्ही पोस्ट करू नका, फेसबुकला वगैरे. तुमच्याकडे ग्रुप फोटो असेल तर तो कीप ॲज अ मेमरी ठेवा, कारण ते रूलमध्ये नाही आहे असं सांगितलं जातं. म्हणून मी कुठल्याही मुलाला, काय इथल्या कुठल्याच नागरिकाला सुद्धा जास्त मी पब्लिकली आपण कॅप्चर करू शकतो. आता असं रोडनी चाललो आहे, गर्दीतनं चाललो आहे, तिथं कॅप्चर होऊ शकतं. पण असं प्रॉपर शाळेत गेलो म्हणजे ती इन्फॉर्मेशन लीक होते ना, तुम्ही समजू शकता ना, ती इन्फॉर्मेशन आपल्याला लीक करायची नसते. मला रोड क्रॉस करायचा आहे, ओके. हे बघा, ती इन्फॉर्मेशन लीक होऊ नये म्हणून सगळा हा प्रयत्न असतो, बाकी काही नाही. बाहेरचं वातावरण अल्टिमेट आहे, दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा किती सुंदर बस चालल्यात, मस्त धुकी आहे, गाड्या. इथे चर्च आहे मित्रांनो, हे समोर जे दिसतंय ना हे ते चर्च आहे, म्हणजे छोटं चर्च आहे. आमचा हा विटनेस एरिया. आता उन्हाळा सुरू होईल ना, ह्या पोलांना मस्त फुलझाडी वगैरे लावलेली दिसेल तुम्हाला. महानगरपालिका हे सर्व काम करते आणि त्या फुलझाडींना पाणी सुद्धा घालते. आता इथे सुद्धा हे जे ग्रास दिसतंय ना, इथे ह्या बोर्डच्या खाली इथे सुद्धा सजावट करण्यात येईल छान छान फुलांनी. आणि तुम्ही म्हणाल हा धूर कसला, तर तो धूर आहे ना हीटरचा आहे, बॉयलरचा आहे. बॉयलरमधून स्टीम निघते ना, त्याचा आहे. आतमध्ये हीटर चालू असेल, आता थंडी आहे ना, त्याच्यामुळे मी स्कूलचे माझ्याकडे भरपूर डेटा आहे, स्वराचे भरपूर फंक्शनचा डेटा आहे, पण मी तो ॲज अ मेमरी ठेवला आहे, पब्लिक नाही केला आहे. तुम्ही समजून घ्या मला, ओके. फेसबुकवर पण आपण नाही टाकलेला, तर काही टाईम टाकलेला असेल तर मी बघणार आहे आणि तो डेटा मी प्रायव्हेट करणार आहे, कारण की नको कोणाच्या मुलाचं नुकसान नको व्हायला. आणि इथं तसा रूल आहे. तुम्ही नॉर्वे मूवी पाहिलाय का राणी मुखर्जीचा, त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल आहे बघा. मला इथं सांगायची गरज नाही, तुम्ही जर तो मूवी बघितला ना. हे बघा, हे घर किती छान आहे, पुरातनकालीन घर आहे, एकदम छप्परसारखं. जे जे छान छान दिसेल ना मी ते दाखवेल तुम्हाला. 2-4 दिवस काय झालं आपला ब्लॉग आलाच नाही, तुम्ही पण वाट बघत असाल मला माहिती आहे. कॅरावेन, हिच्यामध्ये आता कॅरावेन मी तुम्हाला नव्याने सांगायला नको, आपल्या स्वदेश मूवीमध्ये तुम्ही पाहिली असेल कॅरावेन कशी असते आतून. आणि फेसबुकला सुद्धा मी असा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे कॅरावेनमध्ये आपण राहू पण शकतो. चला, इथे गाड्यांचा खूप आवाज आहे, आपण नंतरच भेटूया. मुलं शाळेला चालली, बघा किती सुंदर आहे, छान आहे की नाही. आता इथं पण एक आता हे लागेल कुंडी, आणि याच्यामध्ये पण महानगरपालिका फुलं लावेल. किती सुंदर दिसते. इथे ते पण आहे समोर, आहे बघा बेंच, किती छान, वाव. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचा ब्लॉग इथेच थांबूया. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रोज वॉकिंगला आले की मी तुम्हाला काही ना काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे. मला 1-2 इन्फॉर्मेशन अशा आल्या की ब्लॉग छान असतात, पण बॅकग्राऊंड नॉईज खूप येतो. आता यापुढे मी माझं जे माईक आहे ते बरोबर कॅरी करत जाईल सॅगमध्ये,
माझ्याकडे गिम्बल पण आहे आणि माईक पण आहे, पण काय होतं वॉकिंगला माणूस फास्ट फास्ट निघतं. आता स्वराला सोडवायला मी शाळेत आली तशीच वॉकला आलेली आहे. तर ते कॅरी करणे हे बघा, आता हे कोट, हँडग्लोव्स, कॅप या सगळ्या गोष्टी घालायच्या असतात. कुठेही बाहेर निघायचं म्हटलं की 15 मिनिट आधी आम्हाला निघावं लागतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी घालता घालताच आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात. तर अशा पद्धतीने शूज वगैरे घालणं खूप म्हणजे वेळ जातो त्याच्यामध्ये आणि घेणं लक्षात राहत नाही बऱ्याचदा. तर आता आवाज आला असेल तर माफी असावी. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज नाही येणार आहे, माझाच आवाज येणार आहे. ओके. सुंदरचं हॉटेल आहे आणि इथेच आपण आपल्या व्हिडिओचा एंड करूया. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.